तुम्हाला हे माहित आहे? आपले इमोशन्स आपला मेटाबॉलिझम सुद्धा कंट्रोल करतात. म्हणजेच आपले इमोशन्स जीन्सला पण नीट कार्य करू देत नाहीत. जेव्हा तुम्ही दुःखदायक किंवा स्ट्रेसफुल इमोशन्स तुमच्या आयुष्यात अनुभवता, तेव्हा तुमच्या शरीरातील कार्य बिघडते. तुम्ही जे काही विचार करता आणि फील करता ते तुमची डेस्टिनी बनते. प्रचंड प्रमाणात आलेले इमोशनल प्रॉब्लेम्स जीन्सला सिग्नल देऊन त्यांना नीट काम करू देत नाहीत आणि बॉडीमध्ये बदल घडवतात. आता एक उदाहरण पाहूया. जेव्हा दोन आयडेंटिकल ट्विन्स सेम जीनोम शेअर करत असतात, तेव्हा एक जण 95व्या वर्षी मरतो आणि एक जण 50व्या वर्षी. ऑब्व्हियसली ते ज्या प्रकारे त्यांच्या बाहेरच्या जगाशी डील करतात, वेगवेगळ्या चॉईसेस करतात, ते जे बिहेव करतात, हे सगळे पॅरामीटर्स त्यांच्या आयुष्यावर परिणाम करतात. ते कसे स्ट्रेसला रिस्पॉन्ड करतात आणि ते किती रेझिलियंट आहेत, हे महत्वाचे आहे.